जसं साहेबांना ईडीनी शरद पवारांना जेव्हा ईडीनी बोलवलं म्हणजे स्वतःहून ते गेले, तुमच्यावर कारवाई होती, तुम्ही अप्रोच होताय की नाही त्यांना? म्हणजे तुम्ही तसं जाणार आहे का? तुम्ही तसं काही ट्रेनिंग करणार आहे? त्याला एक प्रोसिजर असते. पवार साहेबांच्या नावाली नोटीस निघाली होती, माझ्या नावाली कुठलीही नोटीस निघालेली नाही. जिथं कुठं माझे अधिकारी जाऊन ज्या ज्या काही प्रश्न होते ईडीचे सर्व प्रश्न तिथं लिखित पण बोलून सुद्धा त्यांनी तिथं ते फुलफिल केलेलं आहे. मला जेव्हा नोटीस येईल, मला जेव्हा विचारलं जाईल, मी जाऊन तिथं जे जे काय खरं आहे ते मी तिथं सांगेल. पण ह्या सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटी होत असताना मी विचार बदलेल नाहीतर मी बाजू बदलेल असं कुठेही काही होणार नाही. याची दक्षता मी आणि माझे विचार आणि माझी लहानपणीपासून जी काही शिकवण आहे ते नक्कीच तिथं घेईल आणि मी कुठेही विचार सोडून दुसरीकडे जाणार नाही. व्यक्तिगत रोहित पवार या नावाली कुठलीही नोटीस आलेली नाही. भुजबळांचं असं म्हणणं आहे की हे सगळ्या ज्या कारवाया चालू आहेत आता ह्याच्यावरून एक लक्षात येते की तुमचा जो गट आहे शरद पवार गट त्यांना संपवायला बाहेरची गरज नाही. आपापसातल्या वादातून म्हणजे आव्हाड साहेबांसाठी तुमचं जे झाले किंवा इतर तुमच्यावरती कारवाई तर तुमच्यातलेच नेते तुम्हाला एकमेकाला आमच्या पार्टीमध्ये लोकशाही जिवंत आहे हे कुठेतरी दिसतं ना, की जेव्हा मला एखादी गोष्ट चुकीची वाटली तिथं मी बोलून दाखवली. माझ्याबद्दल आव्हाड साहेबांनी सुद्धा वक्तव्य तिथं केलेलं आहे. पण जेव्हा माझ्यावर कारवाई पहिली झाली तेव्हा पहिलं स्टेटमेंट नाही तर ट्विट कोणाचं आलं असेल तर जितेंद्र आव्हाड साहेबांचं आलं. त्याच्यावरनं समजून घ्या ना, तिथं लोकशाहीच नाही आहे. जिथं गेलेत ना एक अधिकारशाही आहे. तिथं तुम्ही जर बघितलं तर त्यांना त्यांच्यापासून सगळ्यांनाच भाजपच्या चिन्हावर येत्या काळामध्ये लढावं लागणार आहे, लोकसभेसाठी सुद्धा आणि विधानसभेसाठी सुद्धा. तिथं फक्त चुप्पच बसावं लागतं, शांतच बसावं लागतं. वरून दिल्लीतून जे आदेश येतात ते तिथं ऐकावे लागतात. आम्ही तर व्यक्त होऊ शकतो, तिथं व्यक्त होण्याची मुभा न लोकांना आहे, न नेत्यांना आहे, न कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे त्यांचं स्टेटमेंटकडे जास्त लक्ष देणं हे योग्य वाटत नाही मला. दादा, कोल्हापूरच्या पावनगड परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. पावनगड परिसरात जे अतिक्रमण आहे तिथं मदरसा आहे ते पाडण्यासाठी ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तिथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने तिथं अतिक्रमण जे मदरसा आहे ते आजूबाजूला ते सगळं पाडण्यात येत आहे. अशी तिथं परिस्थिती सध्या काहीशी टेन्स वातावरण आहे तिथं. अशी कारवाई तिथं केली जाते. काय वाटतं या कारवाई? काय माहिती, जर अतिक्रमण असेल तर मग 1.5 वर्षापूर्वी त्या बाबतीतला प्रयत्न का नाही झाला? लोकसभेचं इलेक्शन आत्ता डोळ्यासमोर आहे आणि आत्ताच ती कारवाई का केली जाते याचा कुठं ना कुठंतरी अभ्यास आपल्याला करावा लागेल. 2019ला सुद्धा आपण जर बघितलं तर तिथं कोरेगाव भीमा झालं. 2018ला त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा भाजपला झाला. त्याच्याचबरोबर आता लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर आहे, तिथे हिंदू मुस्लिम आणि मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं केला जातो हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. एकदा लोक फसू शकतात पण दोनदा लोक फसू शकत नाही. आणि खास करून महाराष्ट्रातली लोक नक्कीच भाजपची ही जी ट्रॅप आहे त्याला ते फसणार नाहीत, भुलणार नाही. लोक हे महाराष्ट्राच्या बाजूली महाराष्ट्राची अस्मिता मनामध्ये ठेवून महाराष्ट्र धर्म टिकावा यासाठी ते लोकशाहीच्या माध्यमातून भाजपच्या विरोधात निकाल देतील असा आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे. तुमच्यावर ईडीने कारवाई केली, मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेत जवळपास 1500 कोटी रुपयाचा टीडीआर घोटाळा झाला. त्याविषयी विजय वडेट्टीवारांनी पण हिवाळी अधिवेशनात आवाज उचलला आणि काल जेव्हा आम्ही फडणवीसांना विचारलं ते म्हणाले की आमच्यापर्यंत त्याचे अजून पुरावे चालत नाही. म्हणजे कुठेतरी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्याला गांभीर्याने घेत नाही किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेत जो घोटाळा झाला ते अजितदादा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. काय वाटतं? हे बघा, एक झालं मुख्यमंत्री जे एक संविधानिक पद आहे. उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक आहे का हे आपल्याला सगळ्यांना बघावं लागेल. आणि राहिला प्रश्न विरोधी पक्ष नेता हा एक संविधानिक पद आहे. आता संविधानिक पद जेव्हा तिथं एखाद्या विरोधी पक्ष नेत्याला दिलं जातं तेव्हा जे कोणी लोक समजा सत्तेत असणाऱ्या लोकांच्या विरोधात असतात आणि त्यांना ते मतदान करतात त्या लोकांसाठी ते पद अतिशय महत्त्वाचं असतं. आता ठीक आहे, खिचडी झालेली आहे, कोण कोणाचं आहे कोणालाच काही कळत नाही. पण विरोधी पक्ष नेत्यांना जर तुम्ही महत्त्व देत नसाल तर सामान्य लोकांना तुम्ही महत्त्व देत नाही. आणि जर भाजपची तुम्ही प्रथा बघितली, जेव्हा जेव्हा काही घोटाळा झालेला आहे याच्या पूर्वीपासून कुठल्याही एखाद्या नेत्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. जेव्हा थोर व्यक्तींच्या विरोधात बोललं गेलं भाजपच्या नेत्यांकडनं त्यांच्या कुठेही कारवाई झालेली नाही. याच्यावरूनच कुठं ना कुठंतरी सिद्ध होतं की भाजपमध्ये करप्शन केलं आणि तुम्ही भाजप बरोबर असाल नाही तर भाजपमध्ये असाल तुमच्या कुठलीही कारवाई केली जाणार नाही. तिथं कसं आहे, वॉशिंग मशीन सारखे येते. तिथं आपण गेलात तर ज्या चुका केल्यात त्या सगळ्या माफ केल्या जातात, नाही तर स्वच्छ तुम्हाला केलं जातं. ही भाजपचं प्रकार आहे
आणि हीच गोष्ट कुठेतरी या महाराष्ट्रासाठी घातक आहे. भाजपने या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आल्यानंतर फक्त एकच गोष्ट केली, गुजरातला मोठं केलेलं आहे. मोठे मोठे महाराष्ट्रातले प्रोजेक्ट हे सगळे गुजरातला नेलेले आहेत आणि रिसंटचा तुम्ही संबरींचा प्रोजेक्ट बघितला तो सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन तो गुजरातला गेलेला आहे. त्यामुळे हे भाजपचं सरकार, केंद्र सरकारमध्ये असणारे जे भाजपचे नेते जे गुजरातमधून आहेत त्यांना खुश करण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेला दावणीवर बांधलेलं आहे आणि हे महाराष्ट्रातली मराठी माणसं कधी खपून घेणार नाही. दादा, मुंबईचं ट्रान्स हार्बर लिंक आहे त्याचं अशी माहिती समोर येते की 350 रुपये पर व्यक्ती पर ट्रिप टोल लागणार आहे. एका साईडला असं म्हणतं की महाराष्ट्र टोल करण्याचं आहे, पण याला 350 रुपये टोल लागणार आहे असं तुमचं काय तरी? एक तर ही जी ट्रान्स हार्बर लाईन आहे ती कोणाच्या काळामध्ये त्याला मान्यता मिळाली ते आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे. त्याच्याचबरोबर ती मान्यता याच्यासाठी दिली होती की त्याचा फायदा सामान्य लोकांना व्हावा. आता तुम्ही जर एका बाजूला 350 रुपये तिथे टोल घेणार असाल, मग तिथं मर्सिडीज, भारी भारी गाड्या, नेत्यांच्या गाड्या, नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या, पदाधिकारी गाड्या ह्या मंत्रालयापर्यंत लवकर पोहोचाव्यात यासाठी कदाचित ही ट्रान्स हार्बर लाईन त्यांनी केली असावी. 350 हे हास्यास्पद आहे. तुम्ही जर बघितलं तर लोकांना ट्रॅफिकमुळे खूप मोठ्या प्रमाणात अडचण ही सामान्य लोकांना होते. त्यासाठी 350 पेक्षा कुठेतरी ते कमी झालं पाहिजे. नाही तर माझं असं मत आहे, तसंही तुम्ही तुमच्याकडे 40 आमदार जे शिंदे गटाचे गेले त्यांच्या सिक्युरिटीवर तुम्ही खर्च करताय, वायपाट खर्च इकडे तिकडे करताय. एकदा इथला टोलच माफ करा.